नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सॲपवर एक मेसेज तुफान व्हायरल होतोय की ज्या महिलांचे पैसे थांबलेत त्यांच्यासाठी ई-केवायसी 31 मे पर्यंत पुन्हा सुरू झाली आहे. अनेक बहिणी मला मेसेज करून विचारतायत की आम्ही सर्व निकषांत पात्र आहोत, आम्ही खूप गरीब आहोत, तरी आमचे पैसे का बंद झाले आणि आता ही नवीन ई-केवायसी कशी करायची. आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हायरल मेसेज मागचं 100% सत्य आणि तुमचे बंद झालेले पैसे पुन्हा कसे चालू करायचे याचा उपाय मी सांगणार आहे. माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा डोक्यात फिट बसवा. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आता पूर्णपणे बंद झाली आहे. नवीन ई-केवायसी 31 डिसेंबरलाच बंद झाली होती. ज्यांची ई-केवायसी चुकली होती त्यांना दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण आता 30 एप्रिल नंतर सर्व पोर्टल बंद करण्यात आले आहेत. तुम्ही राज्यात कुठेही गेलात तरी आता ई-केवायसी अपडेट होत नाही. त्यामुळे 31 मे पर्यंत ई-केवायसी सुरू असल्याचा जो मेसेज फिरतोय तो 100% खोटा आणि फेक आहे. महिला व बालविकास विभागाने अशी कोणतीही नवीन अपडेट दिलेली नाही. त्यामुळे अशा कोणत्याही खोट्या लिंकवर क्लिक करू नका किंवा अफवांना बळी पडू नका. आता मला खाली कमेंट करून सांगा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे का बंद झालाय. आता तुमचे बंद झालेले पैसे पुन्हा सुरू कसे करायचे याची पूर्ण माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. या एका व्हिडिओमध्ये सांगणे खूप कठीण आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.